श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकनं जर गेल्या काही दिवसात रात्रीच्या वेळी तुमची झोप अचानक उघडत असेल किंवा घरात एखादा अकारणीय ऊर्जा जाणवत असेल तुम्हाला, तर थांबा. अत्यंत सावध व्हा, कारण साक्षात गुरुजींनी तुमच्या पाठीशी उभा असलेला एक असा गुप्त खुलासा केलाय, जो ऐकून तुमच्या अंगावर काटे उभे राहतील. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले, कारण गेल्या 5 वर्षापासून तुमच्या घरात या दोन अत्यंत शक्तिशाली अदृश्य शक्ती लपल्यात, ज्या तुमच्या घराचे व तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहेत. तुमच्यावर होणारे गुप्त तांत्रिक वार, कोर्ट कचेरीचे संकट, अपघाताचे सावट या शक्ती स्वतःवर झेलत आहेत मित्रांनो. पण गुरुजींनी एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीची चेतावणी सुद्धा दिली आहे. जर तुम्ही नकळत या दोन गंभीर चुका करत राहिलात, तर त्यामुळे पाठीशी उभे राहिलेले हे देव, हे दैवी शक्ती तुमच्यावर क्रोधित झाले आहेत, ज्यांनी तुम्हाला अजूनही ओळखले नाही. आणि या चुका सुधारल्या नाही तर तुमचे हसते खेळते आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही. तुमचे शत्रू तुमच्या विनाशाचा उत्सव साजरा करतील मित्रांनो. हे दोन देव कोण आहेत, जे तुमच्याच घरात लपले आहेत, आणि येत्या 10 दिवसात तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारा कोणता मोठा चमत्कार घडणार आहे, हे जर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. कारण एका चुकीची किंमत तुम्हाला आयुष्यभर रडून मोजावी लागेल. तर कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात सध्या प्रचंड मानसिक तणाव कोंडी सुरू आहे. पण माहीत आहे का, की एका अत्यंत गुप्त आणि दैवी शक्तीने तुम्हाला अजूनही जिवंत आणि सुरक्षित ठेवले. गुरुजीच्या दिव्य ज्योतिषीय संकेतानुसार गेल्या 4 वर्षापासून दोन अतिशय शक्तिशाली दैवी शक्ती अदृश्य रूपात तुमच्या पाठीशी ढाल बनून उभ्या आहेत, आणि दररोज रात्रीच्या वेळी तुमच्या घरात प्रवेश करतात. आता अवघ्या काही तासातच तुमच्या आयुष्यात एक मोठा चमत्कारही घडेल, कारण या अदृश्य शक्ती थेट तुमच्या पाठीशी सक्रिय होणार आहेत. जेव्हा जेव्हा तुमच्यावर मोठे संकट येणार असते, व्यापारात व्यवसायात मोठे नुकसान होणार असते, किंवा कोणीतरी तुमच्यावर गुप्त वार, काळी जादू करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, तेव्हा ह्या देवता तुमच्या अंगरक्षकासारख्या तुमच्यावर धावून येत असतात तुमच्यासाठी. जर या देवतांचे आशीर्वाद तुमच्यावर नसले असते, तर शत्रूंनी कधीच तुमच्या तुमच्या आयुष्य उद्ध्वस्त केले असते. त्यामुळे तुमची पाठीशी उभी असलेली ही दैवी शक्ती कोणती आहे हे ओळखणे आता अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी कुंभ राशीच्या जातकनं देव जसा एका क्षणात रंकाचा राजा करू शकतो, तसे देवाचा कोप राजालाही भिकारी करू शकतो, हे कधी विसरू नका. चालू आठवड्यात तुम्ही अशी कोणतीही चूक करू नका, ज्यामुळे तुमच्या घरात रोज येणाऱ्या या दैवी शक्ती अत्यंत क्रोधित होतील. जर या शक्ती नाराज होऊन तुमच्या घरातून निघून गेल्या, तर तुमचे शत्रू आनंदाने नाचू लागतील आणि तुमच्या सुखी संसाराला मातीस मिळवण्यासाठी पुन्हा सक्रिय होतील. हो मित्रांनो, गुरुजी सांगतात की या देवतेची अवकृपा टाळायची असेल तर आजपासून एक गोष्ट मनाशी पक्की करून ठेवा. घराच्या आसपास कुठेही तुम्हाला सर्प किंवा नागदेवताचा अंश दिसला, तर त्याला चुकूनही मारण्याची किंवा दुखवण्याची चूक करू नका. त्याला फक्त आदराने बाजूला निघून जाण्याचा रस्ता द्या. कुंभ राशीच्या जातकांनो, या दोन देवतांना तुमचे कायमचे तुमच्यावर प्रसन्न ठेवण्यासाठी आणि आगामी काळात कोट्यावधीच्या संपत्तीचा आणि यशाचा राजयोग मिळवण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत सोपा व प्रभावी तोडगा करावा लागेल. मित्रांनो, प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला न विसरता नागदेवतेच्या मंदिरात जाऊन किंवा जवळच्याच महादेवाच्या मंदिरात जाऊन त्यांच्या प्रतिमेसमोर अत्यंत श्रद्धेने गाईचं शुद्ध दूध अर्पित करायला सुरुवात करा. कारण हीच ती सेवा आहे जी तुमच्या आयुष्यातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करेल. शनी आणि राहूची बदलती चाल आता तुमच्या बाजूने वळत आहे मित्रांनो, आणि या नागदेवतेच्या कृपेनेच लवकरच तुमच्या घरात एक प्रचंड महाचमत्कार घडेल, ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होतात. फक्त स्वतःच्या भावनावर ताबा ठेवा, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, आणि दैवी शक्तीचा आदर करून आपल्या उज्ज्वल भविष्याकडे पाऊल टाकत राहा. त्यासोबतच कुंभ राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडात एक अत्यंत मोठी ऐतिहासिक हालचाल सुरू झाली आहे, ज्याचा थेट आणि सर्वात मोठा परिणाम आता तुमच्या दैनंदिन आयुष्यावर स्पष्टपणे दिसू लागेल. कारण कुंभ ही रात जी शनीची स्वतःची रास आहे, आणि तब्बल 600 वर्षानंतर कर्मदाता शनिदेव तुमच्या राशीत आपली उलटी चाल चालत असून तुमच्यावर अत्यंत कडक व कठोर प्रभाव पाडत आहेत. गेल्या काही दिवसात तुम्हाला असेही जाणवले असेल की तुमचे प्रत्येक काम अगदी शेवटच्या क्षणी बिघडत आहे. पैशाची चणचण तुम्हाला भासत आहे. नशिबाची साथ पूर्णपणे सुटली. गुरुजी म्हणतात, असे वाटत असले तरी जणू देवच तुमची कठीण परीक्षा घेतोय. पण घाबरू नका, कारण हा चालू काळ तुमच्या आयुष्यात याच दुःखाचा आणि त्रासाचा कायमचा अंत करण्यासाठी आलाय. कारण दुसरीकडे राहू तुमच्यावर मेहरबान होत आहे.
कुंभ राशीच्या जातकाने या मोठ्या ग्रह बदलामुळे अतिशय कमी वेळात तुमच्या आयुष्यात 5 असे प्रचंड आणि भूकंपीय बदल घडतील, जे पाहून तुमचे शत्रू, तुमचे वाईट चिंतणारे लोक थक्क होतील. जे लोक कालपर्यंत तुमच्या संघर्षावर, तुमच्या अपयशावर पाठीमागे हसत होते, तेच लोक आता तुमची अचानक होणारी प्रगती, सुख, वैभव पाहून जळफळाट होतील. पण शनीच्या या कडक काळात गुरुजींनी तुम्हाला एक अत्यंत मोठी चेतावणी दिली. कधीही भावुक होऊन किंवा नात्याच्या विळख्यात अडकून कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका. या दिवसात जर तुम्ही कोणाला पैसे दिले तर ते परत मिळवण्याची शक्यता नगण्य आहे. अगदी रक्ताचे नाते असले तरी पैशाच्या व्यवहारात पूर्णपणे सावध व्हा, अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल. कुंभ राशीच्या जातकानो, शनी व राहू जरी तुमच्यावर मेहरबान होतील तरी हे ग्रह न्यायाचे प्रतीक आहेत मित्रांनो. त्यामुळे आता इथून पुढे कोणतेही चुकीचे कर्म किंवा दुसऱ्याचे वाईट करण्याचा विचार मनातही आणू नका. ज्या काळात तुम्ही एकटे होता, अत्यंत दुःखात होता, तेव्हा ज्या हाताने, ज्या लोकांनी तुम्हाला साथ दिली, फक्त त्याच प्रामाणिक लोकांची किंमत करा आणि दिखाव्याच्या जगात वावरणाऱ्या लोकांपासून 4 हात लांबच राहा. ग्रहाचे हे स्पष्ट संकेत आहेत मित्रांनो, की आता तुम्हाला कोणत्याही व्यक्तीच्या आधाराची गरज तर भासणारच नाही. उठून उभे राहा आणि स्वतःच्या कष्टावर, आत्मविश्वासावर भरवसा ठेवा. हो, कारण व्यापार असो या नोकरी, तुमच्या प्रत्येक क्षेत्रात नव्या संधी तुमचे स्वागत करत आहे. फक्त संयम ठेवा आणि शनिदेवाच्या या न्यायाच्या काळात आपल्या हक्काचे साम्राज्य उभं करण्याचा प्रयत्न मात्र नक्की करा. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकाने येणाऱ्या 10 दिवसात दुःखाचा अंत करणारे ते 2 रहस्यमय संकेत आणि चमत्कार घडतील तुमच्यासोबत. हो, कुंभराशीच्या जातकानं सध्या तुमच्या आयुष्यात जो मानसिक आणि आर्थिक संकटाचे जणू सावट आले, एकीकडे खांद्यावर कर्जाचा प्रचंड डोंगर वाढतोय. हो, आणि दुसरीकडे मानसिक टेन्शनमुळे रात्रीची झोप पूर्णपणे तुमची उडाली आहे. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे घरात एकामागून एक कुणाचे तरी आरोग्य सुद्धा बिघडतंय. घरात पैसा अजिबात टिकत नाही. पण निराश होऊ नका मित्रांनो, कारण गुरुजी सांगतात की ब्रह्मांड आता तुमच्या परीक्षा घेण्याचा काळ संपवत असून तुम्हाला 2 अत्यंत शक्तिशाली संकेत देत आहे. येत्या काही दिवसातच जर तुमच्या घरात अचानक नागदेवतेचा अंश, एखादा जीव, साप किंवा विशिष्ट जीव दृष्टीस पडला तर समजून जा की तुमच्या घरातील गरिबी, आजारपण व नकारात्मक ऊर्जा कायमची बाहेर जाण्याचा हा पहिला जिवंत संकेत असणार आहे. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानो, या संकटाच्या काळामध्ये तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारा दुसरा आणि सर्वात मोठा चमत्कार एका पवित्र ठिकाणी घडणार. जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरात दर्शनासाठी जाल तेव्हा अचानक एखादा वृद्ध साधू किंवा एखादा रहस्यमय स्त्री तुमच्या समोर येईल. ती व्यक्ती स्वतः तुमच्या जवळ येईल, तुमच्या पाठीवर हात ठेवेल आणि तुम्हाला एखादी वस्तू देऊन असा आशीर्वाद देईल तो थेट तुमच्या आत्म्याला स्पर्श करेल. गुरुजीच्या मते हा केवळ योगायोग नसेल तर साक्षात दैवी शक्तीने तुम्हाला दिलेली संकटातून मुक्तीची पावती असेल. हा आशीर्वाद मिळताच तुमच्या डोक्यावरील कर्जाचे आणि मानसिक त्रासाचे ओझे हलके व्हायला सुरुवात होईल मित्रांनो. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकाने हे दोन्ही संकेत मिळाल्यानंतर तुम्हाला फक्त थोडासा संयम ठेवायचा आहे, कारण गुरुजींनी स्पष्ट केले आहे की त्याचे खरे आणि चक्रावून टाकणारे रिझल्ट ठीक 10 दिवसानंतर तुमच्या डोळ्यासमोर दिसायला लागतील. या 10 दिवसाचा काळ उलटता तुमची अडकलेली कामे वेगाने मार्गी लागतील. घरामध्ये पैशाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि आरोग्याविषयीच्या सर्व तक्रारी एका झटक्यात दूर होतील. लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवारी मातीच्या पात्रात लाल कपड्यात चांदीचा शिक्का बांधून त्यावर तांदूळ भरून ते जर तुम्ही घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात ठेवले तर हा काळ तुमच्या आयुष्याला नवी सुवर्ण दिशा देणारा ठरेल. त्यामुळे या दैवी संकेताकडे दुर्लक्ष अजिबात करू नका मित्रांनो. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकानो, या 10 दिवसात तुमच्या नशिबाचा सुवर्ण काळ सुरू होतोय, कारण ब्रह्मांडात बुधादित्य राजयोग आणि मंगल बुध ग्रहाची महायुती निर्माण होत आहे. हा असा दुर्मिळ योग आहे जो मानवाला रंकाचा राजा बनवण्याची ताकद ठेवतो. गेल्या कित्येक वर्षात जे तुमचे आर्थिक नुकसान झाले, ज्या संपत्तीवर, पैशावर लोकांनी दरोडा टाकला किंवा तुमचे जे जुने प्रेम होती, जी गेलेली प्रतिष्ठा होती, तुम्हाला परत हवी असेल तर सर्व काही योगाच्या प्रभावामुळे स्वतः तुमच्याकडे चालत येईल. ज्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवले, ते तोंड लपून फिरत होता, तो देखील आता स्वतः तुमचे पाय धरून तुमचे पैसे परत करायला येईल, असा दिव्य दावा गुरुजीने केला. या योगामुळे कुंभराशीच्या जातकानो, या महासंयोगाचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी आणि तुमच्या शत्रूचे मनसुबे कायमचे मातीत मिळवण्यासाठी तुम्हाला आता कोणत्याही घराबाहेरील शक्तीकडे जाण्याची गरज नाही, तर तुमच्या घराण्याच्या पाठीशी पिढ्यानपिढ्या उभ्या असलेल्या तुमच्या कुलदेवतेच्या चरणाशी शरण जावे लागेल. गुरुजी सांगतात की चालू आठवड्यात न विसरता तुमच्या कुलदेवतेचे स्मरण करून त्यांच्या नावाने घरामध्ये शुद्ध तुपाचा
दिवा लावावा. जर शक्य असेल तर कुलदेवतेच्या नावाने एखादा नैवेद्य दाखवून गरिबांना दान करावे. हा साधा वाटणारा उपाय तुमच्या कुंडलीतील सर्व दोष, नकारात्मक ऊर्जा एका झटक्यात नष्ट करेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचे दारे उघडेल. कुंभ राशीच्या जातकाने या सर्व उपायासोबतच रोज सकाळी स्नान केल्यानंतर तुमच्या कुलदेवतेचा आणि कुलदेवीचा जो मूळ मंत्र किंवा नाव असेल त्याचे केवळ 11 वेळा पूर्ण श्रद्धेने शांत चित्ताने जप करायचा आहे. गुरुजी ठासून सांगतात की जेव्हा कुलदेवता प्रसन्न होतात तेव्हा जगातील कोणतीही काळी जादू, वाईट नजर किंवा शत्रूचे कारस्थान तुमचे केसभरही नुकसान करू शकत नाही. कारण कुलदेवतेचे कवच हे सर्वात मोठी शक्तिशाली कवच मानले जाते. तुमची फुटी कश्म क- अ, क- कश्मधीही या उपासनेच्या प्रभावाने चमकेल आणि येणाऱ्या काळात तुमच्या यशाची कीर्ती दूरवर पसरेल. फक्त स्वतःच्या कर्मावर आणि आपल्या कुलदेवतेवरती अतूट विश्वास ठेवा मित्रांनो. कुंभराशीच्या जातकांनो, आता फक्त एक काम करा. जर तुम्हाला खरंच या नागदेवतेचा, शनिदेवाचा आणि गुरुजींचा आशीर्वाद, कुलदेवतेचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या दिव्य संकेताचा आदर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवतेचे नाव किंवा जय कुलदेवता माता कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असं नाही की पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भक्तिभावाने लिहा, जेणेकरून तुमची प्रार्थना थेट देवापर्यंत पोहोचेल. त्यासोबतच या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. हा संदेश तुमच्या ओळखीच्या सर्व कुंभ राशीच्या मित्रांना व्हॉट्सअपवर, ग्रुपवरती शेअर करा. कारण हा दिव्य संदेश संदेश तुम्ही वाटल्याने, शेअर केल्याने स्वतःचे भाग्य अधिक वेगाने चमकत असते. त्यासोबतच जाता जाता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची कुलदेवता तुमचे कल्याण करो मित्रांनो. धन्यवाद.